नमस्कार. तुमचं हार्दिक स्वागत आहे DGD नवोदय या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म या चॅप्टरचा हा लास्ट व्हिडिओ आहे. आणि या लास्ट व्हिडिओमध्ये आपण टेस्ट घेणार आहोत, जी आपण हर एका व्हिडिओमध्ये घेत असतो, म्हणजे हर एका चॅप्टरमध्ये घेत असतो. तर चला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात. 845 या संख्येला एकूण मूळ अवयव आहेत. तर मग अशी एक रेघ ओढायची, इथं लिहायचं 845. मग एकक स्थानी 5 आले म्हणून याला 5नी भाग जाणार. 5 एके 5, 4 उरले, 5 8 40, 4 उरले, 5 नम किती 45. मग हे जे आहे, ही संख्या आली 189. या संख्येला 3ने भाग जाणार. मग घालायचा 3ने. 3 सक 18ला 3 उरले, सॉरी 3 सक 18 आणि 3 त्रिक 9. मग वापस 3ने भाग जाणार. 3 दोन्ही 6, 3 एक 3, वापस 3ने भाग जाणार. उत्तर 7 येणार आणि 7ला 1. मग किती 1 2 3 4 5 निघाले. ऑप्शन नंबर ए. तर आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. दोन संख्यांचा गुणाकार 12,168 आहे. जर एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे तर लहान संख्या कोणती? तर आपण काय करूयात, लहान संख्या 78 धरूयात इथं पर्यायानुसार, आणि याची दुप्पट करूयात. एक संख्या दुप्पट आहे. मग 8 दोन्ही 16ला 1, 7 गुणिले 2 बरोबर 14. 14 आणि 1 15, 156 आलं. मग 156 गुणिले 78. 156 ही मोठी संख्या, 78 ही छोटी संख्या. यांचा गुणाकार 8 सक 48ला 4, 8 पंचे 40 आणि 44ला 4, 8 एका 8 आणि 12 अधिक 7 सक 42ला 4 हातचा 7 5 35 आणि 4 39ला 3, 7 एक 7 आणि हे 10. आता करायची बेरीज. 8ला 8, 4 आणि 2 6, 2 आणि 9 11ला 1, 1 आणि 1 2 आणि 1. उत्तर काय आलं 12,168. वरी काय 12,168, म्हणजे ऑप्शन नंबर ए हे राईट आन्सर आहे. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. आता तिसरा प्रश्न, 76चे मूळ अवयव कोणते आहेत? मग अशी रेष ओढूयात आणि इथं 76 लिहूयात. एकक स्थानी 6 आले म्हणून 2ने भाग जाणार. मग काय होणार, 2ने भाग गेला की इथं आपण बेत्रिक 6 1 बे 8 16, वापस 8 आलं म्हणजे 2ने भाग जाणार. बेक 1 उरला, बेनम किती, बेनम 18, 19ला 19. मग उत्तर काय आलं 2 2 19, 2 2 19, ऑप्शन नंबर बी. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 420 चा मूळ अवयव नाही? तर मग 420 म्हणजे 2 ही कशी मूळ संख्या, म्हणजे हे तर राहणारच. 7 ही मूळ संख्या म्हणजे हे पण राहणारच. 3 ही मूळ संख्या म्हणजे हे पण राहणारच. जी 8 आहे ती मूळ संख्या नाही. तर काय मूळ अवयव नाही म्हणलंय, म्हणून ऑप्शन नंबर डी हे राईट आन्सर आहे. आता आपण पाचव्या प्रश्नाकडे वळूया. पाचवा प्रश्न सगळ्यांना दिसत आहे. 36,500 या संख्येचे मूळ अवयव कोणते? हे 36,500 ना, 500. एकक स्थानी 0 आलाय म्हणजे 5ने भाग जाणार. घाला मग 5 सती 35ला 1 उरला, 5 त्रिक 15 0 0 आणि 0 आलाय म्हणजे 5ने भाग जाणार. तर असं पण येतं उत्तर, आणि 2ने भाग घातला तरी पण उत्तर येतं. तर 5 एक 5, 2 उरला, 5 चौक 20, 2 उरला, 5 चौक 20 आणि 0ला 0, वापस 5ने भाग जाणार.
5 दोन्ही 10, 4 उरला 5 8 40, 4 उरला 5 8 40, एकक स्थानी 8 आले म्हणजे 2नी भाग जाणार. 2 1 2 2 चौक 12 सॉरी 2 बे चौक 8 आणि बे चौक 8 144 उत्तर आलं. मग 144ला वापस 2नी भाग घालायचा. पण इथं काय झालंय 5 5 5 5 5 5 मग 2 वापस 2नी भाग जाणार आणि इथं 7 येणार आणि इथं 2 72 आलं उत्तर. मग 72ला 72नेच भाग जाणार म्हणजे इथं 73 आले चुकून 72 उत्तर आहे. ऑप्शन नंबर ए. कसं 2 2 2 2 5 5 5 5 5 5 72 नंबर ए राईट आन्सर आहे या प्रश्नाचं. तर मग आता आपण 6व्या प्रश्नाकडे वळूयात. 59 ही संख्या 2 संख्यांच्या गुणाकारात लिहा, मात्र या 2 संख्यापैकी एका संख्येचे आणखी अवयव पडू शकत नाही. मग आता 23 गुणिले 4 हे 59 होत नाही म्हणजे ऑप्शन नंबर ए तर कटलं. 13 गुणिले 3 59 होत नाही, 39 होते म्हणजे हे पण नाही. यापैकी नाही तर येऊ शकत नाही, यापैकी नाही येऊ शकत नाही. म्हणजे जर 23 हे बघा 23 गुणिले 3 केलं तर उत्तर काय येणार 59 म्हणजे ऑप्शन नंबर बी. आता आपण 7व्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न पहा. मुलगा व वडील यांच्या वयाचा गुणाकार 1375 आहे, तर त्याच्या वयाची बेरीज काय? तर आधी आपण जी संख्या दिली त्याचे अवयव पाडूयात. काय मग एकक स्थानी 5 आले म्हणून 5 भाग जाणार. मग 5 दोन्ही 10ला 3 उरले, 5 7 35ला 2 उरला, 5 5 25 एकक स्थानी 5 आलं म्हणजे वापस 5नी भाग जाणार. 5 5 25ला 2 उरला, 5 5 25 मग याला 5नी भाग जाणार, उत्तर येणार 11. 11ला 11नीच भाग जाणार. मग याचा गुणाकार करायचा आणि याचा गुणाकार करायचा. 11 5 55, 5 5 25 आणि यांची बेरीज करायची. 5 आणि 5 10ला 10शीला 1, 5 आणि 1 6 आणि हे 8 2 8 म्हणजे 80 वर्ष. ऑप्शन नंबर डी. कळालं सर्वांना? कळालं असेल तर आता 8वा प्रश्न पहा. 55 या संख्येचे एकूण विभागांची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयव संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? आता 55 लिहायचे. 55 5नी भाग जातो. 5 1 5 5 1 5 11 ही मूळ संख्या म्हणून 11 1 11. मग इथं निघाले 2. मग इथं 55 लिहायचे. 1नी भाग जातो, आजनी 5नी भाग जातो, 11नी भाग जातो, 55नी भाग जातो. इथं 4 आले आणि इथं 2 आले. 4 - 2 बरोबर 2. ऑप्शन नंबर 2. तर आता आपण 9वा प्रश्न पाहूयात. 330 या संख्येचे एकूण मूळ अवयव व विभाजक यांच्या संख्येत किती फरक आहे? आता 330 लिहूयात आपण. इथं 330. आता एकक स्थानी 0 आला म्हणजे 2नी भाग जाणार. 2 1 2 1 उरला, बे सख्खी 12ला 1 उरला, बे पंचे 10 एकक स्थानी 5 आले म्हणजे 5नी भाग जाणार. 5 त्रिक 15ला 1 5 त्रिक 15 मग इथं 3ने भाग जाणार. 11 उत्तर येणार आणि 11ला 11ने भाग जाणार. इथं मूळ अवयव बरोबर 4 निघाले. आता आपण 4 निघाले तर मग आता साधे अवयव काढून पाहूया.
हे 330 बरोबर. साधे अवयव 1 नी भाग जाणार, 2 नी भाग जाणार, 3 ने भाग जाणार, 4 ने जाणार का? 4 ने नाही जाणार, 5 ने जाणार, 6 ने नाही, 7 ने 6 ने जाणार का? जाणार. 7 ने 7 नाही, 8 ने जाणार का? 24 किती उरले? 24 झाले. 8 ने 4 उरला म्हणजे 3 येईल आणि 24 येईल उत्तर. आणि मग 33 मायनस 24 उत्तर केलं की 9 उत्तर येणार. मग 90ला 8 ने भाग जाणार नाही म्हणजे 8 ने बनणार नाही. मी काही पुढचे सांगणार नाही. तर अजून 10 आहे, 11 आहे. 11 ने भाग जातो ना 330ला. अजून किती आहे? 15 आहे. 15 ने भाग जातो, तुम्ही घालून पहा. अजून 15च्या नंतर 22, 22च्या नंतर 30, 30च्या नंतर 33, 33च्या नंतर 55, 55 66, 66च्या नंतर 110, 110च्या नंतर 165 आणि मग 330. किती आहेत? किती आहेत मग? किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 16 आहेत आणि मूळ आहेत 4 बरोबर 12. ऑप्शन नंबर ए. आता 10वा प्रश्न. एक संख्या 5च्या पट्टीत आहे, ती 60हून लहान आहे आणि 2च अवयवांची आहे, तर ती संख्या कोणती? तर पाहूयात कोणती. आधी जर 55 घेतली आपण, 55, तर हिचे अवयव पाहूयात. 5 नी भाग जाणार, 11 एके 11, 2च निघाले की. आपल्याला इथं काय विचारले? 2च. म्हणजे ऑप्शन नंबर ए हे राईट आन्सर आहे. तर इथं आपण ही टेस्ट संपवलेली आहे. आणि ही टेस्ट जर तुम्हाला चांगली वाटलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि संपूर्ण काही समजलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि बेल आयकनला प्रेस करा. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आला की सर्वात अगोदर तुम्हाला कळेल की व्हिडिओ आलेला आहे. तर इथं आपण ही टेस्ट एकदम सोप्या पद्धतीने संपवलेली आहे. टेस्ट खूप सोपी होती आणि अवयव व गुणक हे चॅप्टर पण खूप सोपं आहे. तर आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.